Hello everyone, welcome to RMS Tutorials. In today's lecture, we are going to see the practical number 4, which is write queries using DML statements for following operation. ओके, आपण प्रीवियस प्रॅक्टिकलला काय केलं होतं की टेबल कसा क्रिएट करायचा, टेबलला कसं अल्टर करायचं, ट्रंकेट करायचं, ड्रॉप करायचं, रिनेम करायचं, हे आपण सगळे कमांड्स बघितले होते विच कम्स अंडर DDL कमांड. But here in DML command, we are going to see how we can insert the data, how we can display that data, and how can we update and delete the following data by using some queries, okay, which is DML queries, which is data manipulation language. तर त्या डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजमध्ये 4 कमांड आहेत, विच इज सिलेक्ट, इन्सर्ट आणि अपडेट द टेबल, ओके, डिलीट अँड अपडेट द टेबल. आणि DDLमध्ये आपल्याकडे होते 6. फर्स्ट होतं क्रिएट, डिस्क्राईब, त्यानंतर अल्टर, ट्रंकेट, ड्रॉप अँड रिनेम. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स ओपन. ओके, येस, हे आपलं ओरॅकल आहे, ओरॅकल एडिटर, ज्यावर आपण सगळ्या गोष्टी इथे टाईप करणार आहेत. ओके, सो बिफोर स्टार्टिंग द प्रॅक्टिकल, मला हे सांगा, आपण फक्त डायरेक्ट इन्सर्ट करणार आहोत का रोज टेबलमध्ये? तर नाही, पहिलं आपल्याला बाय डिफॉल्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. ओके, एव्हरी टाइम वेन वी आर गोइंग टू यूज दीज काइंड ऑफ थिंग्स, वी हॅव टू क्रिएट दॅट टेबल, देन वी हॅव टू इन्सर्ट, क्रिएट, डिस्क्राईब अँड इन्सर्ट अँड देन सिलेक्ट द टेबल. ओके, तर पहिलं आपण काय करणार आहोत, क्रिएट करणार आहोत. सो क्रिएट टेबल, टेबलचं नाव आपण एम्प्लॉई 31 घेणार आहोत. ओके, ब्रॅकेट ओपन क्लोज. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एम्प्लॉई नंबर. ओके, एम्प्लॉई नंबर स्पेस, त्याचा डेटा टाईप आपण देणार आहोत नंबर, कॉमा, नेम ऑफ द एम्प्लॉई स्पेस वॅरकॅर 2 आणि त्याची आपण साईज देणार आहोत 10. ओके, 10. इकडे आपण नंबरचं स्पेलिंग जरा हे झालेलं आहे, नंबर, त्याची आपण साईज देणार आहोत 10 एक्झाम्पल, नेम वॅरकॅर 2. ओके, थर्ड कॉलम काय घेतो आहे आपण, सॅलरी. अगेन त्याचा डेटा टाईप काय असणार आहे, नंबर, 10 दिला आहे आपण, ब्रॅकेट क्लोज, सेमिकोलन. ओके, देन आपण काय करणार आहोत, डिस्क्राईब, टेबलचं नाव आहे एम्प्लॉई 31 सेमिकोलन. ओके, आता इथं आपण काय करणार आहोत, एक एक सेंटेन्स आपण पकडणार आहोत आणि रन करणार आहोत. येस, काय म्हणताय ते इथे ते म्हणताय क्रिएट टेबल इज क्रिएटेड. ठीक आहे, आता दिसतंय. येस, इथे आपण काय केलं, टेबल क्रिएट केलेलं आहे. ओके, ऑलरेडी क्रिएटेड. त्यानंतर आपण काय करणार आहोत, डिस्क्राईब करणार आहोत. डिस्क्राईब केलं, काय आलं, टेबलचं नाव आलं, इथे कॉलम्सचे नावं आली, इथे डेटा टाईप आलं, इथे लेंथ आलं, प्रिसिजन आलं, बाय डिफॉल्ट नलेबल आपण ठेवलं आहे, अँड सो ऑन. नेक्स्ट, आता हे होतं आपलं प्रॅक्टिकल नंबर 3मध्येच हे कवर झालेलं आहे. बट प्रॅक्टिकल 4मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, DML कमांड्स. DMLमध्ये पहिला आहे इन्सर्ट कमांड. इन्सर्ट इनटू, टेबलचं नाव काय आहे तुमचं, एम्प्लॉई 31. ओके, स्पेस व्हॅल्यूज, एस हे लिहायला विसरायचं नाही आहे, एस बाय डिफॉल्ट आहे. ओके, सेमिकोलन. येस, आता इथे काय करायचं आहे, व्हॅल्यूज लिहिल्या नंतर इथे जे आपण क्रिएट टेबलमध्ये जे कॉलम्स घेतलेले आहेत त्याच्या रिलेटेडचा डेटा आपल्याला ह्याच्यामध्ये इथे इन्सर्ट करायचं आहे. एक्झाम्पल, एम्प्लॉई नेम आपण घेऊ 101, कॉमा, लेट्स टेक सिड ॲज अ नेम. पण इथे कॅरेक्टर कसं असणार आहे, कॅरेक्टरला आपण काय करणार आहोत, इथं आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्यायला विसरायचं नाही आहे, बिकॉज इट इज अन कॅरेक्टर. देन सॅलरी अगेन कम्स इन टू नंबर, लेट्स कीप, ओके, 40,000. ओके, आपण नंबर्सला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देत नाही आहे, आपण फक्त कशाला देतो आहे, कॅरेक्टरला देतो आहे. ओके, आता ह्याला आपण काय करू, रन करून पाहू. येस, काय येते इथे, 1 रो इन्सर्टेड. ठीक आहे, आता असे आपण अजून 2 रोज इन्सर्ट करून घेऊ.
ओके. फक्त इथला मधला डेटा आपण चेंज करू टू राम. सॅलरी आपण चेंज करू. इकडे आपण सॅलरी चेंज करणार आहोत. लेट्स टेक. ओके डन. आणि इकडे आपण ह्याचा एम्प्लॉईचा नेम चेंज केला आहे 3. ओके. काल इकडे नावं घेतलेत आपण, सॅलरी घेतलेली आहे. अगेन मग ह्या पर्टिक्युलर स्टेटमेंटला सिलेक्ट करायचं आहे, रन करायचं आहे. रो इन्सर्टेड म्हणते. अगेन थर्ड रो इन्सर्टेड. आता इन्सर्ट झालं आहे बट आपल्याला अजूनही तो टेबल डिस्प्ले होत नाही आहे. तर टेबल डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करतो आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम. टेबलचं नाव काय होतं आपलं, एम्प्लॉई. काय होतं, एम्प्लॉई 31 सेमिकोलन. ठीक आहे. अगेन ह्याला आपण रन करणार आहोत. आला आपला एक टेबल आला. एम्प्लॉई नंबर, नेम, सॅलरी. खाली सगळे इथं नंबर आले, इथे सगळं नेम आले आणि इथे सगळं सॅलरी आली. राईट. आता मला सांगा, क्रिएट टेबलला तर ठीक आहे बाबा, आपण एक त्याला डोमेन वगैरे सेट केलं, कॉलमची नावं सेट केली, साईज केली. राईट. इन्सर्टमध्ये आपण सगळे व्हॅल्यूज टाकले. बट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्क्राईब अँड सिलेक्ट ओव्हर हिअर? सर डिस्क्राईब काय करतं आहे, तुम्हाला फक्त ब्लूप्रिंट अवेलेबल करून देते, फक्त फॉर्मॅट अवेलेबल करून देते, ज्याच्यामध्ये ते आपल्याला शो करते की व्हॉट इज द टेबल नेम, व्हॉट आर द कॉलम नेम, व्हॉट आर द डेटा टाईप यूज, व्हॉट इज द लेंथ अँड प्रिसिजन. आणि सिलेक्टमध्ये काय होतं आहे, ॲक्च्युअल डेटा जो आहे आपला, जो आपण इन्सर्ट केलेला आहे, तो इथे आपल्याला शो होतो आहे. ओके. आता जी नेक्स्ट कमांड आहे, इन्सर्ट, सिलेक्ट आणि अपडेट. अपडेटमध्ये काय आपण करणार आहोत, अपडेट म्हणजे आता एक्झाम्पल, आता इकडे आपल्याला दिसतंय रामची सॅलरी 50,000 आहे, पण मला 50 ऐवजी मला ती चेंज करायची आहे, लाईक मला ती 70,000 करायची आहे. तर मग मी ती कसं करू शकते. ओके. सो बाय युजिंग व्हॉट वी कॅन से, जस्ट बाय युजिंग अपडेट कमांड वी कॅन यूज इट और वी कॅन चेंज द थिंग. मग कसं, अपडेट, मग काय आहे आपल्या टेबलचं नाव, एम्प्लॉई 31. ठीक आहे. स्पेस सेट सॅलरी, कॉलमचं नाव काय आहे, सॅलरी, जे आपण इथं दिलेलं आहे सॅलरी, हे वालं इथं आपण लिहिलेलं सॅलरी इज इक्वल्स टू जी आपल्याला चेंज करायची आहे 70,000. ओके. वेअर आणि पुढं कंडिशन द्यायची. कंडिशन म्हणजे काय, आपण इथं देतोय रेफरन्स देतोय. रेफरन्स काय आहे इकडे, एम्प्लॉय आय डी विच इज एम्प्लॉय नंबर इज इक्वल्स टू 102, जे की रामचं आय डी आहे, आणि सेमिकोलन. ठीक आहे. आता याला आपण रन करू. काय म्हणता येते इथे, 1 रो इज अपडेटेड. मग कुठे आहे ती अपडेटेड रो, परत कसं बघायचं, परत ह्याच सिलेक्ट कमांडवर आपण जायचं आहे आणि रन करायचं आहे. इकडे तुम्हाला रामची व्हॅल्यू चेंज झालेली दिसणार आहे. किती दिसते आपल्याला आता, ती 70,000. पहिली काय होती, 50,000. ठीक आहे. सेम विथ डिलीट कमांड. डिलीटमध्ये काय करतोय आपण, डिलीटमध्ये जर समजा मला एखादी रो डिलीट करायची असेल, ओके, तर ती आपण डिलीट करू शकतो. कसं, एंटर. काय, डिलीट फ्रॉम, टेबलचं नाव एम्प्लॉई 31, वेअर, परत वेअरची कंडिशन द्यायची आहे. त्याला कसं कळणार की कुठलं डिलीट करायचं आहे, कुठलं रो डिलीट करायचं आहे, तर वेअर कंडिशन द्यायची आहे, एम्प्लॉई नंबर इज इक्वल्स टू 102. ते 102 वालाच एम्प्लॉईचं आपण काय करू, डिलीट करू रो. लेट्स टेक दिस अँड डिलीटेड. काय म्हणतंय, 1 रो इज डिलीटेड. मग कसं कळले की ती रो डिलीट झाली आहे का नाही, अगेन त्या सिलेक्ट कमांडवर जायचं आहे आणि रन करायचं. काय केलं इथं, 102 डिलीट केलं, 1 आणि 3 दिसतंय, 2 वाला तर डिलीट झालं. सो हिअर इज द 4 कमांड्स विच इज इन्सर्ट, सिलेक्ट, अपडेट अँड डिलीट. मग आता तुम्ही म्हणता मग मॅम व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिलीट अँड ड्रॉप अँड ट्रंकेट. ड्रॉपमध्ये काय होतं आहे, ड्रॉपमध्ये अख्खा टेबलच डिलीट होतो आहे. डिलीटमध्ये काय होतं आहे, एखादं रो, एखादं स्पेसिफिक डेटा डिलीट करू शकतो. आणि ट्रंकेटमध्ये काय होतं आहे, सगळा आतला डेटा डिलीट होतो, फक्त स्ट्रक्चर ॲज इट इज राहतं. ठीक आहे. दिस इज द practical number 4 which we have seen. Okay. If you like this video, do subscribe the channel, do like, share
and comment. Also join our Telegram link which is there in the description box. Okay, thank you everyone.